नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये शेवयांचा शिरा करतो। रव्याचा शिरा तर आपण रोजच खातो, आज आपण करतोय शेवयांचा शिरा। पाहूया शेवयांचा शिरा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। शिरा करण्यासाठी आपण 1 वाटी भाजकी शेव घेतली आहे। आता शेवेच्या दुप्पट प्रमाणात म्हणजे 2 वाटी आपण दूध गरम करून घेतले आहे। वाटीभर शेवेसाठी अर्ध्यापेक्षा थोडी जास्त आपण साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता। काजू बदाम आपण जाडसर बारीक करून घेतले आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट ॲड करू शकता। पाव चमचा वेलची पावडर। शिरा करण्यासाठी भांडं गरम करून घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये असं तूप घालायचं। तूप थोडं गरम झाल्यावर यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि ड्रायफ्रूट तुपामध्ये छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे। ड्रायफ्रूट छान क्रिस्पी फ्राय करून झाल्यावर पुन्हा ते असे वाटीत काढून घ्यायचे। तुम्हाला जर शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट थोडे मऊ खायला आवडत असतील तर ड्रायफ्रूट आणि शेवया एकत्रच भाजून घ्यायच्या, नाहीतर शेवया अशा नंतर भाजून घ्यायच्या। आपण शिऱ्यासाठी घेतलेल्या शेवया जरी भाजक्याच असल्या तरीही त्या आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत। आता शेवया छान परतून झाल्यावर आपण घेतलेली यामध्ये सर्व साखर घालायची। घातलेली साखर शेवयांमध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालणार आहोत। तुम्हाला जर शिऱ्यामध्ये दुधाऐवजी फक्त पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही पाण्याचा वापरही करू शकता, किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालून जर तुम्हाला शिरा करायचा असेल तर तुम्ही तसाही शिरा करू शकता। शिऱ्यासाठी आपण दूध गरम करत असतानाच घेतलेली साखर दुधामध्ये मेल्ट करून ती शेवयांमध्ये घातली तरीही चालते। घातलेलं सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं शेवया अशा छान वाफवून घ्यायच्या। शेवया जसजशा शिजल्या जातात तसतशा त्या छान फुलतात। आता झाकण न ठेवता गॅसची फ्लेम मीडियम करून शेवया अशा शिजवून घ्यायच्या। आता जसजशा शेवया छान शिजल्या जातात तसतसा शिरा असा छान घट्ट व्हायला लागतो। अशा वेळेला गॅसची फ्लेम मात्र लो करायची, नाहीतर आपला शिरा भांड्याला लागू शकतो, म्हणजेच करपू शकतो। तुम्हाला शिरा कसा खायला आवडतो? थोडासा रसरशीत किंवा पूर्ण फडफडीत म्हणजेच सुट्टा? मला मात्र शिरा रसरशीत खायला आवडतो, त्यामुळे गॅसची फ्लेम आपण आता बंद करत आहोत आणि यामध्ये आता आपण वेलची पावडर घालणार आहोत। त्याचबरोबर मस्त क्रिस्पी भाजून घेतलेले ड्रायफ्रूट, वेलची पावडर त्याचबरोबर घातलेले सर्व ड्रायफ्रूट शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आपण केलेला हा शिरा जसजसा थंड होतो तसतसा तो छान सुट्टा होतो। दरवेळेला जर तुम्हाला रव्याचा शिरा करून खायला कंटाळा येत असेल तर तुम्ही कधीतरी असा शेवयांचा शिरा देखील करून खाऊ शकता। असा शेवयांचा शिरा करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता, सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून करू शकता, किंवा मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। मला असा रसरशीत गरम गरम शेवयांचा शिरा करून खायला पुष्कळ आवडतो। घरात काही सदस्य असे असतात की त्यांना असा रसरशीत शिरा खायला आवडतो, तर काही सदस्य असे असतात की त्यांना शेवया पूर्ण सुट्ट्या झालेला शिरा खायला आवडतो। मग अशा वेळेला काय करायचं? आपण केलेला शिरा थोडासा थंड करून घ्यायचा। तो थंड झाल्यावर तो आपोआप असा सुट्टा होतो। तुम्हाला शेवयांचा शिरा कसा करून खायला आवडतो? बरं, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी शेवयांचा शिरा असाच करता का? तुम्ही सुद्धा तुमच्या वेगवेगळ्या आयडिया कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।